नमस्कार, मी आदित्य कुलकर्णी ट्रिनिटी हेल्वेल याच्या माध्यमातून ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण बघत आहोत दशग्रीव. आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला आपण लहानपणी एखादी गोष्ट आत्मसात करत असतो त्यावेळेला आपल्याला त्या कुठल्याही गोष्टीचं महत्व किंवा ती गोष्ट आपण का करतोय याच्याबद्दलची कुठल्याही प्रकारची माहिती नसते. मग आपण ती गोष्ट का करतो तर त्याचं साधं सरळ उत्तर आहे की एखाद्या गोष्टीचं जर का कुतूहल असेल तर ती आपण गोष्ट करत असतो. आता ह्याचा दशग्रीवाचा आणि आपल्या कलियुगाचा काय संबंध आहे तर ह्याच्यामध्ये कॉमन गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला जे संस्कार आणि जे वातावरण आपल्या लहानपणी आपण अनुभवत असतो आणि आपल्या आजूबाजूच्या आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींच्याकडून ज्या प्रकारचे स्वभाव आणि ज्या प्रकारच्या इंटरॅक्शन करायची पद्धत आपण बघत असतो तीच पद्धत आपण कायम आत्मसात करत असतो. दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर आपण ज्यावेळेला लहानपणी आपल्या वडिलांना, आईला किंवा आपल्या नातेवाईकांना चिडलेलं बघतो, हसलेलं बघतो, आनंदी बघतो किंवा दुःखी बघतो तर ह्या सगळ्या भावनांचा उगम हा लहानपणी आपल्या मनामध्ये होत असतो आणि त्या कुतूहलाच्या दृष्टीने आणि त्या कुतूहलाच्या माध्यमातून आपण हे सगळे गुण असतात ते अंगीकारत असतो. आता ज्यावेळेला आपण दशग्रीवाचा विचार करतो त्यावेळेला दशग्रीवाच्या आयुष्यामध्ये किंवा त्याच्या लहानपणी जे काही त्यांनी अनुभवलं, जे काही त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं तो फक्त आणि फक्त फरक होता. फरक हा कशाच्या जोरावरती होता हे त्याला शेवटपर्यंत कळलं नाही. तर आता ह्या परिस्थितीमध्ये आपल्याही बाबतीमध्ये काही वेळेला अशा गोष्टी घडत असतात की आपण आपल्यालाच प्रश्न विचारतो की असं नक्की काय. तर याच्यामध्ये ज्या वेळेला हा प्रश्न आपल्या समोर होतो त्यावेळेला काही जण असतात ती गोष्ट क्विट करतात आणि पुढे निघून जातात आणि जे होईल ते होईल म्हणतात. परंतु काही जण असतात त्या गोष्टीचा खूप खोलवरती त्यांच्या मनावरती परिणाम होत असतो आणि त्या परिणामाच्या माध्यमातून त्यांच्या शंकांचं निरसन ते करायचा प्रयत्न करत असतात. कुठल्याही शंकेचं निरसन करायसाठी एक सगळ्यात महत्वाचा पर्याय असतो तो म्हणजे ज्ञान. पण ज्या वेळेला ज्ञानाची भूक ही मर्यादेपेक्षा जास्त वाढते त्यावेळेला काय होतं हे आपण नक्की बघणार आहोत, पण तेही उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ह्या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबूयात आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की ज्ञान आणि त्याची भूक म्हणजे नक्की काय असतं. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जर का माझा इंस्टाग्रामला बघत असाल, फेसबुकला बघत असाल किंवा युट्यूबला बघत असाल तर माझं पेज लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ युट्यूबला बघत असाल तर कमेंट नक्की करा. आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. मी आदित्य